झाले सुरुवात तशी. इंग्लिश आहे. येतच नाही. कशाने लॉग इन होईल? नाही होणार, लॉग इन झालं. PDF झाली ओपन. चला, आता सर्वांना आवाज येत असेल. श्रीराज, श्रीराज आवाज येते का? हॅलो. हा बोला. हो सर. व्यवस्थित यायलाय का? कसा यायलाय वेगळाच? नाही सर, चांगला येतोय. चांगला आहे का? हो. सोडवला का व्यवस्थित पेपर? हो. बर बर बर. किती बरोबर आले प्रश्न? 74. कशामध्ये चुकले? सर मराठीत 3, गणितात 3. बापरे, 3 चुकले. हा बर. कोणते होते असे गणित मध्ये चुकायसारखे? सर गणिताचं केलंय मी, म्हणजे पप्पांनी सांगितलं गणित समजून. चुकलेले? हो. आणि मराठीमध्ये 3 गेले का? हो सर, ते समानार्थी विरुद्धार्थीचे होते. समानार्थी विरुद्धार्थी. हो. हे हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय. तुम्हाला हो स्क्रीन सर. दिसत नाही? स्क्रीन चालू करू दे 1 मिनिट. स्क्रीन राहिली तुम्हाला. बंद करावं लागेल ना. काय करायचं त्यांचा? हा. दिसते का स्क्रीन? हो. चालतंय. हाच होता ना हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय, असं तो एक? हो सर, तो चुकला होता. बरं.
आणि सर 69 वायक. गर्विष्ठ. हो सर अहंकार आहे. अहंकार. अहंकार. सहज चूक झाली रे. साधे होते प्रश्न, नाही एवढा अवघड. ते दोन्ही एवढे नव्हते. स्पीड. वेळ पुरला का? वेळ भरपूर होता नसेल ना? हो नाही सर 1.5 तास वापरलं वेळ मी. अर्धा तास. बर चालतंय. सर 76 समजला नाही मला. 76 काय होता? वाच बरं. दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने डॅश डॅश यावर परिणाम होत नाही. हो सर. टीव्ही पाहिल्याने यावर परिणाम होत नाही. हो. नकारात्मक दिलाय. चालतंय. चला, महत्वाचे काही मुद्दे तुमच्या समोर सांगतो. त्यानंतर तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तर हवी ती दिली जातील. चर्चा होईल. 2 मिनिटं ऐकून घ्या. त्यानंतर तुम्ही सर मला माहितीतले 2 प्रश्न एकदा तुम्हाला सांगतो इथं, आणि मग काही महत्वाच्या मुद्द्यांवर बोलून मी नंतर तुम्हाला सोल्युशन जे पाहिजे ते दिले जातील. नंतर ते काढले सगळ्यांनी, आपले विषयाचे तज्ञ तुमच्याशी लगेच चर्चा करतील. मराठीच्या मॅडमनी काढलेलं आहे, त्यांचं ते दिलेलं आहे, तुमच्या PDF टाकून दिलेले. यातला गणित विषयाचा एक प्रश्न, हे 46 वा एक थोडा कन्फ्यूज होता. तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास एका चौरसाची प्रत्येक बाजू. जनरली 1/9 असं दिलंय, सगळ्यांनी उत्तर तेच दिलंय. पण त्या गणिताची भाषा थोडीशी काही बदल वाटते, आणि त्यात जर तसा विचार केला व्यवस्थित तर त्यात पर्याय सापडत नाही. जनरली सगळ्यांनी 1/9 असं उत्तर दिलेलं आहे त्याचं. तो एक मुद्दा. बाकी हा जो कोणाचा प्रश्न आला होता तो बऱ्यापैकी सोपा आलाय. मला वाटलं होतं त्याच्यावर सगळ्यात अवघड पेपर तयार होईल, प्रश्न तयार होईल. नवीन घटक होता यावर्षीचा तो सगळ्यांना सोडवता आला असेल. 360 घेऊन सोडवायचं होतं पूर्ण माप. त्याच्यानंतरचा हा प्रश्न एक छान तयार केला होता 53 नंबरचा. इथं दिसतोय तुमच्या समोर जो फ्लॅश केलेला आहे तो. कारण इथं पर्यायातली एक गोष्ट इथं वर वापरून घ्या, पण याचं उत्तर तुम्हाला म्हणजे सहज सापडू शकतं. असं सी पर्याय त्याचं म्हणजे गुणाकार केल्यानंतर, कारण गुणाकारामध्ये काटाकाटी होऊन ती संख्या संपून जाते आणि जशाच तसं राहतं. बऱ्याच विद्यार्थ्यांकडून 30 किलो मिठाईचं सगळ्यात सोपं उदाहरण फास्ट मध्ये चूक झाली आणि डायरेक्ट त्यांनी 2/3 ने गुणाकार केला. 2/3 भागाकार करायचा होता, मग ती गुणाकार व्यस्त करून भागिले उलट गुणिले करून त्याचं उत्तर काढायचं होतं 45 उत्तर, आणि डायरेक्ट गुणाकार केला तरी 30 येत होतं. असं उत्तर होतं. म्हणजे 30 म्हणजे चुकीचं होतं ते 45 उत्तर येणार आहे. तो एक पॉइंट 9 हा अंकाचंही काही जण फास्ट मध्ये चूक करून गेले. अशा पद्धतीचे काही माझ्या माहितीतले प्रश्न. बाकीच्या प्रश्नांवर, प्रत्येक प्रश्नावर व्यवस्थित जर चर्चा करायची असेल किंवा उत्तर हवे असतील तर थोड्या वेळाने तुम्हाला मिळतील. आता आजचा महत्वाचा विषय की तुम्ही आज काय, म्हणजे आता आपली परीक्षा झाली दुपारी, आपलं काम दुपारीच संपलं होतं 1:30 वाजता, कंप्लीट झालंय. 1:30च्या नंतर तुम्ही जेव्हा परीक्षेतून बाहेर आला त्यावेळेस तिथून पुढचं जे काम आहे ते विनाकारण चालू आहे आपलं, ते काम आपलं नाही. इथून पुढचं सगळ्याच्या सगळं काम करण्यासाठी परीक्षा यंत्रणा आहे, तयार करणार आहे. तुम्हाला ऑलरेडी सगळा जशाच तसा रिझल्ट प्रत्येक पेपर चेक करून दिला जाणार आहे. पण आपली उत्सुकता आपल्याला गप्प बसू देत नव्हती, म्हणून आपण त्याच्यावर विचार करत बसलोय दुपारी पेपर सुटल्यापासून.
त्याजवळ कोण बोलतंय बाळा? त्यांना म्हणा बोलू नका, नाहीतर मग आपण माईक बदलून घेऊ थोडा. शांत बस म्हणा, कोण आजचा दिवस शांत बस म्हणा बाळाला द्या. शांत बस. हा असं बस, राईट, छान सांगितलंस तू तसंच. आणि हा, हे जे काम आहे परीक्षा पेपर तपासणं, याच्यात काय आलंय काय नाही हे सगळं पाहण्याचं काम परीक्षा करणार आहे. आपला रिझल्ट नंबर लागणार आहे की नाही. आता काही जणांचा मला फोन येत आहे, सर मेरिट काय राहील, आपला नंबर लागेल का? काळजी करू नका, जे काय व्हायचंय ते होईल. आपलं काम आपण अगदी छान पद्धतीनं केलंय. गेल्या वर्षभरापासून तुम्ही जे प्रयत्न केले होते त्यानुसार तुम्ही पेपरही सोडवलाय. पेपर सोडेपर्यंतच आपलं काम असतं. इथून पुढचं काम ते परीक्षा विभाग करत असतो. रिझल्ट लावणार आहे. जेवढ्यांचा नंबर लागणार आहे त्यांचा रिझल्ट येईल. आता इथून पुढे काळजी करायची नाही. आणि काही जे यश अपयश असेल त्याचाही जास्त विचार करण्याची गरज नाही. प्रयत्न फक्त आपल्या हातात असतात आणि तेवढेच आपण करायचे असतात. छान, ते आपण केलेले आहेत सगळे. काय केलं आपण वर्षभर, एक दोन मुद्द्यांवर चर्चा करून तुम्हाला पुढचा पेपरची माहिती पुन्हा मॅडम देणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण म्हणजे केलेली ती म्हणजे एका नवोदय या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शाळेतल्या काही परीक्षांची आपण म्हणजे विषयांची छान तयारी केली. त्यात सगळ्यात महत्वाचा गणित विषय. आणि तो विषय आपण एवढ्या छान पद्धतीने अभ्यास केलेला आहे की त्याचं शिक्षण घेतलंय. आपण काहीतरी शिकत होतो, गेल्या वर्षभर काहीतरी आपण शिकत होतो, त्याच्यातून पुढे जायचं होतं, आपल्याला परीक्षा द्यायची होती. या दृष्टीने आपण सारखा प्रयत्न करत होतो. म्हणजे पहिली गोष्ट जी आपण शिकलो ती काय शिकलोय, प्रयत्न करायला शिकलो. प्रयत्न सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला प्रयत्नच करायला कोणी शिकवत नाही. आणि छान पद्धतीने आपण ते प्रयत्न करायला शिकलो की ज्या प्रयत्नांच्या आधारानं आपल्याला यश केव्हाही मिळवता येईल, असे प्रयत्न करायला शिकलो. दुसरी गोष्ट छान, जे की क्षेत्र एज्युकेशन म्हणतो आपण, आणि हे शिक्षण जे आहे हे शिक्षण घेण्याचा प्रयत्न आपण करत होतो. म्हणजे शिक्षण काय, शिक्षण हे फार म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचं फार मोठं साधन आहे. त्याच्यासाठी सगळ्यांना शाळा म्हणजे शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणून गांधीजी म्हणायचे, एज्युकेशन इज पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंज इन द पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटीमध्ये किंवा समाजामध्ये छान जर बदल घडवायचा असला तर तुम्हाला एज्युकेशन पाहिजे, शिक्षण पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. आणखी एक महत्वाचा विचार असं सांगून जातो, जगात मोठी माणसं घडली ना बऱ्याच पैकी, ज्यांना मोठं घडवलं गेलं त्यांना स्वप्न छान दिली होती त्यांच्या घरच्याने असतील. तुम्ही संभाजी महाराजांची मालिका पाहिली असेल किंवा तुम्ही इतिहास ऐकता किंवा तुम्ही बऱ्याच जणांची उदाहरणं पहा. ज्यावेळेस चाणक्य आणि चंद्रगुप्त त्यांचं उदाहरण असेल, तुम्ही ते पहा. एक छान विचार आहे की शिक्षक आणि आई वडिलांनी विद्यार्थ्यांना छान अशी स्वप्न दिली पाहिजेत की त्या स्वप्नातून तो विद्यार्थी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट आपण गेल्या बऱ्याच दिवसापासून या दृष्टीनं प्रयत्न करत होतो. छान असं स्वप्न सगळ्यांसमोर ज्ञान घेण्याचं किंवा परीक्षा देण्याचं, एका कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आपण उतरण्याचं, त्याच्यासाठी प्रयत्न करण्याचं असं स्वप्न आपण विद्यार्थ्यांना दिलं होतं. दुसरी गोष्ट असं म्हणतात की जिसवर जवानी बहती है उसवर जमाना बढ़ता है. असं की जवान वर्ग जो समाजातला जो जवान वर्ग आहे जो करतो त्याच दिशेनं जमाना जात असतो. आपण आपल्या सगळ्या तरुणांना म्हणजे कसं पुढं परीक्षेची तयारी करायची आहे किंवा कसं जगलं पाहिजे, किती प्रयत्न केले पाहिजे, ज्ञान कसं मिळवलं पाहिजे, ह्या गोष्टींची पूर्वतयारी तुम्हाला याच्यातून मिळाली. पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला मार्क मिळणार आहेत, कमी पडणार आहेत, या गोष्टीचा जास्त विचार करू नका. त्याच्यासाठी तुम्हाला एक छानसा व्हिडिओ मध्ये पाहायला व्हॉट्सअपवर होता की कुठला निकाल किंवा कुठलंच तुमचं प्रमाणपत्र जे आहे, गुणपत्रक आहे, ते विद्यार्थ्याचं
खरं मूल्यमापन किंवा त्याच्याकडे जे गुण आहेत त्या सगळ्या गुणांचं मूल्यमापन त्यातून होत नसतं. एखाद्या परीक्षेमध्ये आपल्याला कमी मार्क मिळाले, जास्त मिळाले म्हणजे आपण पात्र आहेत किंवा अपात्र आहेत हे असं नाही ठरत. आपली पात्रता अपात्रता आपल्या क्षमतांचा परफेक्ट कोणीच विचार करू शकत नाही, ते आपल्यालाच माहिती असतात. केव्हाही प्रयत्न करून आपण यशस्वी होऊ शकतो. आज नाही झालं तरी केव्हाही संधी मिळते आपल्याला. त्यानंतर एडिसनची एक गोष्ट मी तुम्हाला छान सांगितली होती, की ज्याला शाळेनं अपात्र ठरवलं होतं, की जो शिक्षणाच्या योग्य नाही. त्या एडिसननं जगातले सगळ्यात मोठे शोध लावले. जगाला प्रकाशित, पूर्ण जगाला प्रकाशित करणारा दिवाच त्यानं डायरेक्ट शोधून काढला होता. आणि नंतर त्याला म्हणजे समजलं होतं, की आपल्याला शाळेनं अपात्र ठरवलं होतं, की आपण शाळेच्या कामाचे नाहीत. तरी सुद्धा एक जगातला सगळ्यात सक्सेसफुल शास्त्रज्ञ म्हणून तो तयार झाला. याच्यानंतर आणखी काही गोष्टी तुम्हाला जर वाटत असतील वाचायच्या तर तुम्ही अब्राहम लिंकनचं छान असं पत्र तुम्ही पहा. विजयाचा आनंद कसा घ्यावा, विजयाचा आनंद संयमानं, आणि हार कशी मानावी हे स्वीकारायला किंवा मानायला शिकवा त्याला, असं छान ते अब्राहम लिंकनचं पत्र आहे. तेही तुम्ही वाचा. काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तेही तुम्हाला छान तिथं मी पाठवून देतो नंतर ग्रुपवर. अशा काही गोष्टी महत्वाच्या. आणि आजच्या परीक्षेच्या संदर्भात काही चर्चा तुम्हाला आजपर्यंत आपण जे शिकलोय ते काही वाया जाणार नाही. या क्लासमध्ये तुमचा नंबर लागतो न लागतो, खूप मोठी परीक्षा आहे, खूप कमी जागांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. आणि याचा रिझल्ट म्हणजे कुणालाही गुण माहिती होत नाहीत. आजपर्यंत कोणालाच गुण माहिती झाले नाहीत किती मार्क पडले ते. फक्त तुमच्या म्हणजे आज जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट जपून ठेवायचंय तुम्हाला. हॉल तिकीट आहे ना, त्या हॉल तिकीटवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि तुमचं जन्मतारीख आहे. तीच जन्मतारीख ते जशाच तसं जर टाकलं तरच आपल्याला आपला रिझल्ट पाहता येतो. पण सगळ्यांच्या ते हॉल तिकीट आपण गोळा करूनही ठेवलेत, कारण तुमच्याकडून ते कागद हरवतात. आणि तो पेपर हरवला की नंतर मग त्यावेळेला कसा रिझल्ट बघायचा हा प्रश्न उभा राहतो. ते हॉल तिकीट पाहिजे आहे त्यासाठी. त्यावेळेस निकाल बघायचा. निकालामध्ये एकच गोष्ट तुम्हाला माहित होते, सिलेक्टेड ऑर नॉट सिलेक्टेड, बस. सिलेक्टेड म्हटलं की बस आपलं सिलेक्शन झालं, नॉट सिलेक्टेड नाही झालं. याचा अर्थ आपण अपात्र असा होत नाही. आपलं नॉलेज भरपूर आहे पण तरी पण 80 जागा घेणार आहेत. मग 81 वाला किती हुशार असला तरी त्यांना जागा नसल्यामुळे पुढचा चान्स भेटत नाही. त्याच्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही याच्यामध्ये. परंतु तुम्ही इथून ज्या ज्या परीक्षा ज्या आता तुम्ही जिथं शिकलायत इथून पुढे ज्यावेळेस ज्या नवीन शाळेमध्ये जाणार आहेत किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्ही काम करणार आहेत त्यावेळेला जे आयुष्याचं गणित आपण या ठिकाणी शिकलो ते गणित तुम्ही तिथं छान पद्धतीनं मांडणार आहेत, इतरांपेक्षा फार सरस आणि परफेक्ट. कारण खूप मोठी तयारी 8वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाची गणित विषयाची तयारी तुम्ही केली. फार बेसिक नियम तुम्ही शिकलेले आहेत चांगल्या पद्धतीनं. तुमचा हात कोणीच नाही धरू शकत या विषयांमध्ये आता नंतर. आणि एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण झाला की आपणही छान पद्धतीनं तयारी करू शकतो, शिकू शकतो, आपल्याला नवीन गोष्टी शिकता येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्षभराच्या क्लासमधून मिळाल्यात. ज्यांनी छान गणित शिकलेत त्यांनी इथून पुढे आयुष्यात गणिताचा सहज वाचला तरी सहज प्रश्न समजून जाईल एवढी छान तयारी केली आहे. 2 तासाचे पेपर तुम्ही बऱ्याच जणांनी 1.5 तासात, 1 तासात, सव्वा तासात एवढ्या फास्ट सोडवलेले आहेत. विदाउट कॅल्क्युलेशन काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही डायरेक्ट दिलेली आहेत. एवढं मोठं यश आपल्याला खूप आहे म्हणजे आजपर्यंत मिळवलं ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि हे ज्ञान तुम्हाला इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा इथून पुढे कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही स्वतः या ज्ञानाचा उपयोग करू शकता. ज्ञान ही फार पवित्र गोष्ट आहे आणि ती मिळवण्याचं काम आपण घ्या. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यः विद्यते. या जगात ज्ञानासारखं काही पवित्र नाही असं गीता सांगते. गीतेतून सांगितलं श्रीकृष्णानं जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट ज्ञान आहे आणि ते मिळवण्याचं काम आपण केलेलं आहे. त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर होईल. असं म्हणतात की ज्ञानच असं आहे की जे आपल्याला पुढच्या जन्मामध्ये सोबत घेऊन जाता येतो. असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, शेवटचा मुद्दा,
आपण राष्ट्र विकासामध्ये एक मोठा हातभार यातून लावत असतो की आपण जे काही चांगले व्यक्तिमत्व घडत जाणार आहेत ना, एज्युकेशन म्हणजे शिक्षणातून जे चांगलं व्यक्तिमत्व घडतं म्हणजे ते राष्ट्रासाठी एक चांगली गोष्ट असते. म्हणून तर शिक्षण सगळ्यांना मोफत दिलं जातं. एक क्षमतापूर्ण शिक्षण मिळावं या पद्धतीनं आपला प्रयत्न आहे. म्हणून एक शेवटी एक वाक्य सांगतो आणि मग नंतर तुमच्या पेपर सोल्युशनला सुरुवात होईल. असं म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, मी एक भारतीय आहे, माझं सार्थ गर्व आहे. मी एक भारतीय आहे, माझं सार्थ गर्व आहे. काळीच आई माझी ती मजला अतिम प्यारी, तिचं शील रक्षिण्याला मम जीव हा करारी. हाती घेऊन हात अवघे धरू सुपंत, पाहुनी उज्ज्वल स्वप्ने करू तरुणाई श्रीमंत. पाहुनी उज्ज्वल स्वप्ने करू तरुणाई श्रीमंत. आपल्या देशाचा तरुण एक श्रीमंत ज्ञानवंत घडविण्याचं काम आपल्या याच्यातून होतंय. या क्लासच्या माध्यमातून आपण छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी शिकलो. एक चांगला तरुण निर्माण करण्याचं काम, ज्ञानवंत निर्माण करण्याचं काम याच्यातून केलंय. याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. क्लासमधून फक्त ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचत होतं, पण तुमच्यासोबत सगळे पालक वर्ग प्रयत्न करत होते. आपला विद्यार्थी, आपला मुलगा आपल्या समक्ष शिकत होता. हे सगळ्यात मोठं कार्य याच्यातून घडलं आणि याच्यातून आपल्या मुलाच्या क्षमता पालकांना सगळ्यांना लक्षात आल्या की खरंच रिअल तो विद्यार्थी कुठं आहे. 8 दिवसाची परीक्षा तुम्हाला सांगत होती किंवा शेवटच्या परीक्षा की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत जायचंय. आणि पालकांना हे खरं माहित होतं की आपण कुठे कमी पडतोय, काय होतंय, इतर जण कुठे आहेत, आपल्या विद्यार्थ्याला काय येतं, काय येत नाही, ते कसं आपण त्याला समजून देऊ. अशा पद्धतीनं सगळा पालक वर्ग गेले वर्षभर, तुमचे पालक, तुम्ही सगळेजण मिळून आणि क्लास मिळून, सगळ्यांनी मिळून, आणखी काही गोष्टी तुम्हाला तुमचे सर असतील शाळेतून इकडून तिकडून सगळ्यांनी सहकार्य करून हे ज्ञान तुम्ही मिळवलंय. मिळालेलं ज्ञान आयुष्यात कधीच वायाला जाणार नाही. तुम्हाला त्याचा भरपूर उपयोग होईल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेपवर तुम्हाला ह्या गोष्टी आठवत जाणार आहेत. हा नियम आठवणार आहे. जे कोणी आणलेलं आहे त्याला तुम्ही स्पष्टपणे तो नियम समजून सांगू शकणार आहे. हे आतापर्यंत सगळ्यात मोठं यश आहे. म्हणून 8 मार्क कमी पडले काय, कोणाला कमी झाले, कोणाचे जास्त चुकल्यासारखे वाटले, काही फरक पडत नाही. इथपर्यंत आलोय. 10 मार्क चुकले, 10 प्रश्न चुकले म्हणून त्याचं दुःख नाही मानायचं आपल्याला. आपण 80 प्रश्नांपैकी 70 प्रश्न बरोबर देऊ शकतो, एवढं मोठं यश काही कमी नाहीये. नाहीतरी आपण पहिली, दुसरी, तिसरीचीच परीक्षा आहे. 5वीच्या वेळेला आम्ही तर काय नव्हतं केलं त्यावेळेस. कुठं परीक्षा होत्या एवढ्या. 5वीच्या वर्गामध्ये एवढ्या मोठ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अनुभव येत आहे. एवढं व्यवस्थित ज्ञान तुम्हाला मिळवण्याची संधी सगळीकडे उपलब्ध झालेली, टेक्नॉलॉजीचा वापर आहे. तुम्हालाही एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आतापासूनच मिळायला लागल्यात. या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होईल. यानंतर प्रत्येक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक विषयाचे तज्ञ, आता त्या या बुद्धिमत्तेच्या प्रश्नांवर तुम्हाला दिलेले बुद्धिमत्तेचे सोल्युशन दिलेत. इथून पुढे काही चर्चा जर करायची असेल तर मग ते मॅडम तुमच्या उपलब्ध आहेत या ठिकाणी. त्या सांगतील. आज शेवटचा क्लास आहे, कोणी नाराज होण्याचं कारण नाही. क्लास म्हणजे त्या पेपरवरही नाराज होऊ नका, परीक्षेवर नाराज होऊ नका. पालकांना तर अजिबात विद्यार्थ्यांना असं टोकून बोलू नका, कारण जे काही त्यांनी मिळवलंय तितकं आपल्यालाही कधी मिळालं नव्हतं की आपणही मिळविलेलं नाही कधीच. गोष्ट आहे. 10 मार्क याचं दुःख मानूच नका. पालकांनी त्याला असं दाखवू नका. 70 मार्क, 70 प्रश्न बरोबर आले हे खूप मोठं आहे आणि त्याच्यातून कौतुक आहे. म्हणतात ना, प्रोत्साहन के चंद शब्द व्यक्ती का जीवन बदल देते है. मग आपण कशामुळे विनाकारण आपल्या म्हणजे विद्यार्थ्याचं खच्चीकरण करायचं नाही, त्याला म्हणजे टोचून बोलून, किंवा त्याचे 10 चुकलेत या गोष्टीचं काही वाटू द्यायचं नाही. ते सुद्धा खूप मोठं यश आहे. त्याचा आनंद साजरा करायला शिका. आपण जे आजपर्यंत मिळवलंय त्या सगळ्या गोष्टींचा आज ती वेळ आहे. या गोष्टींचा आनंद साजरा करायचा आहे. भले उद्या काय असेल ते असेल, कुणाचा नंबर लागेल न लागेल, त्या सगळ्या गोष्टी टेक्निकल आहेत. म्हणून त्या गोष्टींचा विचार करू नका. यानंतर तुम्हाला गणितच्या मॅडम आहेत. गणितच्या मॅडम नंतर बुद्धिमत्ता आणि मराठी या विषयावर चर्चा करणार आहेत. त्या सगळ्या चर्चा कंप्लीट करा. मी तो सगळं ऐकतोय. पुढे तुम्हाला
कोण बोलणार? एक मिनिट हा, मी तुम्हाला पुढचं नियोजन सांगतो आणि एक एक विषयावर म्हणजे तुम्हाला बोलता येईल, किंवा तुम्हाला दिलेले आहेत काही व्हिडिओ दिलेत, काही सोल्युशन दिलेत, काही पीडीएफ दिले. त्याच्यामध्ये एक चूक झाली होती पीडीएफ मध्ये, प्रिंट मिस्टेक. एका प्रश्नाचं उत्तर कितीचं कोणतरी 44चं उत्तर डी आहे. इथं टाईप करताना बी झालेलं आहे, ते बदलून दिलं जाईल. तेवढा एक फक्त एरर आहे, तेवढा लक्षात ठेवा. बाकी गोष्टींवर हा, हे कोणता सेट आहे? हे जे आहे, जे नंबरचा सेट आहे प्रत्येकानं. आता हा पेपर अगोदर तुम्हाला बघावा लागेल, यातला प्रश्न आणि यातल्या प्रश्न क्रमांकाचं उत्तर चेक करून मग तुम्हाला तुमच्या सेटमध्ये तो कुठं आहे प्रश्न तो पाहून, कारण प्रत्येक सेटचं रिझल्ट तयार झालेला नाही, आपण फक्त एका सेटचा केला होता. प्रश्न सेम आहे, तुम्हाला चेक करून द्यायचे आहेत या पद्धतीने. डायरेक्ट तुमचं उत्तर बघा, तुम्ही तुमची राईट जिथं चर्चा करून ते घ्या. पुढचं नियोजन तुम्हाला सांगतो 2 मिनिटात. इथं थांबू आपण. चालू राहू द्या तुम्ही, तुम्हाला उत्तर मिळून जातील या सगळ्या गोष्टींची. कोण तिकडून जॉईन झालेत का? दिसतंय का? थांब 1 मिनिट, हे थांब. चला, आवाज येतो आता? ऋग्वेदा, चला, आवाज येतो आता? मॅम बोला. येतोय. हा, चला बघूयात आपण आता गणिताचं सोल्युशन. आधी पहा, 41चं सांगा. चला, पुढील बार. हा, पटकन आपण सगळ्यांना पुढील प्रश्न बार. दिसतो आहे, उत्तर आपल्याला डिस्कस करायचंय. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत? ऑस्ट्रेलियाचे 32 आणि पाकिस्तानचे 24. हा, मग 32 मधून 24 मायनस करायचे, मग आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर ए, 8. ठीक आहे. चला, बोलतीये का तू? हॅलो पेपर मॅम. दिसत नाहीये? पेपर दिसत नाहीये ना, का दिसतोय? दिसतोय. हा, ओके. चला, याचा ऑप्शन नंबर ए राहील. मॅम, आवाज डबल येतोय. हेडफोन यूज नाही का केलं बाळा? केले तर. चला, तरी येतोय का रिपीट?
चालेल. आपण काय झालं गडे इथं? हो. चला दुसरा हँड रेज करा. चला पटकन. स्वराली. हॅलो मॅम. बोला. स्वरा. हा मॅम, तर इथं ह्याचं उत्तर ना, इथं ऑस्ट्रेलियाचे 32 सामने झालेत आणि पाकिस्तान. झालं तो. त्याचं एक आहे 8 हा येईल. ऑप्शन ए 8. आता 42चं काय करायचं होतं? अँगल दिले होते आपल्याला. एओबी, बीओसी, सीओडी आणि डीओई याचे माप अनुक्रम शोधायचं होतं. आहे की एक नाही? नंबर झालंय. एक नंबरचं. तर ते काय करायचंय? पूर्ण हा सर्कल टाईप झालेलं आहे बघा अँगल्स. हो. मग इज इक्वल टू काय करायचं? x प्लस 2x प्लस 4x प्लस 6x प्लस बरोबर 100 60 टू प्लस 100 360 बरोबर. आणि तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू 20 येते. त्या पद्धतीनं 40, 80 आणि 120 त्याच्यामध्ये 2 इंटू 20, 4 इंटू 20 असं करत जायचं होतं. ऑप्शन नंबर याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर इथं एक क असायला पाहिजे होतं, तर इथे एक दा झालंय. काय म्हटली बाळा? एक का असायला पाहिजे होतं, ते एकदा झालंय तिथं. एकदा झाले. पण एकदा आणि एकक त्यांची सांगण्याची पद्धत तशी असते. पण आपण ऑप्शन नंबर सीच लिहायचं. ठीक आहे. 3 हो 10,000 आणि 9 एकदा. ठीक आहे. हो. चला 44. जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोण आहे, तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे? एक कोण, काटकोन आणि लघुकोन. आणि तर एक कोण कोण काटकोन लघुकोण. असेल 90 अंशाचा आणि लघुकोन 45 अंशाचा असेल, तर त्यांची बेरीज ही विशाल कोण येतील. विशाल कोण आणि लघुकोन. विशाल कोण जर 110 अंशाचा असेल आणि लघुकोन जर 30 अंशाचा असेल, तर त्यांची पण बेरीज ही विशाल कोणच येतील. आता दोन लघुकोन, लघुकोन जर एक लघुकोन जर 30 अंशाचा असेल आणि दुसरा 60 अंशाचा असेल, तर त्यांची बेरीज 90 अंश येते. म्हणजे हे नाही येत, म्हणजे ऑप्शन सी उत्तर आलंय माझं. चुकलं तुझं. चुकलेलं आहे सी. तसं नाही बाळा. आपल्याला इथं मेजरमेंट जे आहेत ते गृहीत धरायचे. ठीक आहे. मग एक हो काटकोन आणि एक लघुकोन. काटकोन कितीचा? 90 अंश मापाचा. लघुकोन 90 पेक्षा कमी. त्या दोघांची जर 90 आणि 75 ची ऍडिशन केली तर ती 90 पेक्षा जास्त येते. आणि विशाल कोन म्हणजे काय? 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असलेला कोन. हम्म. आणि एक विशाल कोन आपण जर गृहीत धरला 120 चा धरा किंवा 140 चा धरा, पण 90 पेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असा धरला तुम्ही आणि लघुकोन त्याच्यामध्ये 30 चा धरा किंवा 75 चा धरा, या दोघांची ऍडिशन केली तर कशा इतकी होणार? विशाल कोणा इतकी. आलं का? पण दोन जर काटकोन तुम्ही जर धरले 90 अधिक 90 तर 180 होत आणि 180 म्हणजे सरळ कोन. हम्म. तो 180 अंशाचा असतो. त्याच्यामुळे अशक्य असा पर्याय ऑप्शन नंबर डी आहे. हो. आलं का लक्षात? हा. चला पुढचा 45. सुमितचे वजन 107 किलोग्राम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्राम आहे. तर दोघांचे वजन नजीकच्या दशकात विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती असेल? तर इथे ना 107 म्हणजे 110 करायचं बरं का. 110 मानायचं नजीकच्या दशकापर्यंत पूर्ण केलं तर. आणि 82 म्हणजे 80. 110 आणि 80 मधला फरक येतो 40. सॉरी 30. हम्म. 30. माझं उत्तर एक नंबर. 45 च येणार 30 हा किलोग्रॅम. चालेल. 46. 46 च काय येणार? 1 30. नवमांश. ठीक आहे. हो 1 नवमांश. पण 1 सर म्हटले, नवमांश येतं त्याचं. सर म्हटले की त्याचं काय व्हायला उत्तर लागलंय थोडं पेनला? जर चुकीचं वाटतंय. सर म्हटले की त्याचं उत्तर चुकीचं वाटतंय. चुकीचं वाटतंय पण एक फायनल जे आन्सर आहे त्याचं तर 1 नवमांश असू शकतं. बाकीचे
असणारच नाहीयेत, कारण की जरी करून बघितलं तरी त्या पद्धतीने आन्सर येत नाही. जर दिलं तर 1/9 देतील ते. ठीक आहे. आणि तो जरा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. आलं लक्षात? बाकीचं 47. बी. 47 त्रैराशिक मांडा, उत्तर काढा, 8 तास येईल. हो. 48 पण अतिशय सोपं आहे. तुम्ही दोघांचे ऍडिशन करून भागिले 2 केलं तर 2195 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. किंवा यक्स मांडून घ्या तरी काही प्रॉब्लेम नाही. 2195 अशा पद्धतीचे प्रश्न झालेले आहेत आपल्या क्लासमध्ये. हो. नंतरचा 49 सुद्धा अतिशय सोपा आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा साधा अपूर्णांकात करा, मायनस करा, जवळपास प्राप्त होणारे उत्तर आणि 26.09 असं उत्तर येतंय. तर जवळपासचं उत्तर म्हणजे पूर्णांकात केल्यावर 26 हे फायनल आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी. आता हे 50 पण सोपं. एका पुस्तकाची किंमत दिली, पण त्यांनी जो विक्रेता किती रुपयाला विकतोय, तर 3 पुस्तकं 275 ला विकायला येतो आणि पुस्तकाची किंमत तर आहे का 100. 3 ची होणार 300. 300 मधून 275 मायनस केलं तर तोटा 25 रुपये तोटा. 25 रुपये. चला 51 पुस्तकातलं उदाहरण आहे. ऑप्शन नंबर डी. तुम्ही जरी सोडून बघितलं तरी डीच येणार आहे, पण याच्यासाठी तुम्हाला 2-4 संख्या घ्याव्या लागतील आणि कन्फर्म करावं लागेल उत्तर. अतिशय सोपं उदाहरण आहे. याचं उत्तर ऑप्शन नंबर डी राहणार आहे 9. 52 च सी असणार आहे. ठीक आहे. 31 तर पूर्णच राहणार आहे. 0.4375. हो. 53 च सी. त्यानंतर 53 च सी. एकाच संख्येने अंश आणि छेदांना गुणल्यावर गुणाकार केल्यावर 0 वगळतात. ठीक आहे. सी हे पण कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. तिसऱ्या पाठात आपण पाहिलेलं. याचं 45 30 किलोला 2/3 न भागायचंय आणि 30 भागिले 2/3 केलं तर 30 भागाकाराचा होणार गुणाकार, 3/2 केलं तर उत्तर येणार 45. 55 अतिशय सोपं. भरपूर सराव घेतला होता याच्यावर मी. पॉइंट सरकवायचा होता, भागत बसायची आवश्यकता नव्हती. याचं उत्तर ऑप्शन नंबर ए येतं. ठीक आहे. 56. 56 बघा, आता सुद्धा जे तुम्हाला पॉइंट सांगितले होते कुठं तुम्ही चुकतात ते तुमच्या लक्षात पटापट आता येत असतील, कारण की सोपे प्रश्न आहेत. पण मग चुकलेत का, तर आम्ही सांगितलेल्या गोष्टी कोणी म्हणाले बरं का, सगळ्यांनीच नाही, कोणी फॉलो केल्या नाहीत. 2दा प्रश्न वाचा, व्यवस्थित शांत डोकं ठेवा, 2दा प्रश्न वाचा, त्यानंतर सोल्युशन काढा. वेळेत पेपर तुम्हाला सोडवायचा होता, आधी नाही सोडवायचा, किंवा 1.5 तासात किंवा 1.25 तासात, 1.25 तासात सोडून मस्तपैकी बसलोय बघत, असं नाही. 40-40चा फॉर्म्युला वापरा, मस्त सोडवा वेळ घेऊन, असं सांगितलं होतं. तर इथून पुढच्या तरी परीक्षेमध्ये खबरदारी घ्या. आता जे तुम्हाला फेस केलंय तुम्ही, त्या गोष्टी पुढे टाळायच्या तुम्ही, एवढं लक्षात घ्यायचंय. चला, याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर डी 750. एक आयताकार प्लॉटचे कोणे प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्ग मीटर इतकं आहे. रुंदी 22 मीटर. अगोदर तुम्हाला लांबी काढावं लागणार. आणि लांबी काढल्यानंतर आयताची परिमिती. ठीक आहे. लांबी आली 28 मीटर. करेक्ट. 22 + 28 गुणिले 2. मग काय तर 50 गुणिले 2 100. 100 गुणिले 7.5 तर 750. अगदी बरोबर. 57 चं 1 येतंय. 196, कारण की काय सांगितले, चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी म्हणजे दोघांची जी परिमिती ती सारखी असणार आहे. मग तुम्हाला आणि मग त्याची बाजू काढायची आणि मग त्या बाजूचा चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग, मग त्याचा वर्ग करायचा. 17 गुणिले 11 करायचं. काय प्रॉब्लेम आहे का? नाही, किंवा आवाज ऐकू येत नाही असं आहे का? नाही, येतोय आवाज जरी चांगला. चालेल. 58 चं 3 येतंय. 58 चं 3 407. आता हा प्रश्न काही जणांना अवघड
गेला, कारण की तुम्हाला सांगितलं होतं जिथं तुम्हाला अवघड वाटेल तिथं पर्यायकट पद्धत वापरा. पर्याय तुम्ही सी ठेवून म्हणजे प्रत्येक चेक केले असेल तरी तुम्हाला सीच भेटला असता. असं जरी मी पण तुम्हाला पर्यायकटच केलं. विचार करायला सांगितलं तर पुढे बघा इज इक्वल टू 10 चे 7 आहे. हो खाली पण बी बी आहे, म्हणजे बी काय हो येणार होता? 7च येणार होता. 7च अशा येणार होतं. पद्धतीने सुद्धा तुम्ही तिथं डोकं लावू शकत होता. ठीक आहे, चला 59 तर अतिशय सोपा. गुणाकार ह्याचं करायचा आहे फक्त सी इथं येतंय. 960 आणि 609 याचा. फायनल आन्सर सी असणार आहे. 60वा सुद्धा सोप्यात सोपा पहिल्या पाठातला, ज्याचं उत्तर आहे 20, ऑप्शन नंबर बी. हो ठीक आहे, अशा पद्धतीनं मॅथची आपली जी सोल्युशन आहे ते झालेलं आहे. अतिशय सोपा असा पेपर होता. होता तुम्हाला. ठीक आहे, तर हो काही काळजी करू नका. झालं आता फ्री, नो टेन्शन असं राहा. आणि आता यापुढे बुद्धिमत्तेचं होईल सोल्युशन आणि त्यानंतर मराठीचं. चला आता तुमच्या मॅडम बोलतील बुद्धिमत्तेच्या. मी तुम्हाला पेपर दाखवते. कुठे? हो. चला आहेत का स्वाती मॅडम? हॅलो मॅम. हा, एक मिनिट. हा, नाही येत वाटतं. चला, तुम्हाला त्यांनी सोल्युशन पाठवलेले पण आहेत. हो आणि त्याच्यामुळे काही अडचण जर आलीच कोणाला तर सांगा, किंवा आपण इथं घेऊयात पण. ठीक आहे, काही अवघड असं नाहीये. अतिशय हो सोपा छान पद्धतीचा हा पेपर आहे. चला बघा, ह्याचं सी येतंय याचं सी येत आहे. ओके, आणि थांबा त्यात आता. गौरवी आहे. चला बघा, गौरवी मोबाईलचा आवाज खूपच मोठा असल्याने बोलता येणार नाही. व्हॉल्यूम कमी ठेवा, मग बोलता येईल. कोण आहे? हॅलो. हा, एक मिनिट. हा, एक मिनिट. हा, चला. हा, पहा याचं काय येणार? ह्याचं ह्याचं बघा, प्रश्न वाचायचा. प्रश्न काय सांगितलाय? 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहे आणि एक आकृती निराळी आहे. मग निराळी आकृती तुम्हाला ओळखायची होती, तर याच्यातली निराळी आकृती कोणती असणार आहे? ऑप्शन नंबर डी. कोणता? डी बी. डी डी सी 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 फॉर कॅट. सी असणार आहे का बी? सी सी. बघा, 3, 2 आणि इथं पण परत सी मध्ये 3 आल्यात बाळा, त्याच्यामुळे सी असणार आहे. खालच्याच सांगत होते. खालचंच. अच्छा, मी एक विचारला होता ना. एकच सी सी असणार आहे. हो 2चं पहा, 2चं काय असणार आहे? डी. बाणाकडे लक्ष ठेवायचंय. तसेच जो वर्तुळाकार भाग आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचंय. तर याचा असणार आहे ऑप्शन नंबर डी डी असणार आहे. ठीक आहे, हो त्यानंतर 3चं काय? बी. कोण कॉल करेल? चला, कॉल करू नका. क्लास सुरू असताना कॉल रिसीव्ह करता येत नाही बाळांनो. प्लीज कॉल करू नका. जे काही तुमचे प्रश्न आहेत ते इथं मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, पण कॉल आता सध्या क्लास सुरू असताना तुमचा रिसीव्ह करता येत नाही. परत परत केला तरी मला तो कट करावा लागणार आहे. चला, तिसरा. बी. चला, तिसऱ्याचं बघा. तिसऱ्याचं काय आहे? बी. तिसऱ्याचा ऑप्शन नंबर बी आहे. ठीक आहे, हो सगळे 4-4 बॉक्स आहेत आणि इथंच भले मोठे दिलेले, त्याच्यामुळे बी. चला, 4चं काय असणार आहे बघा? 4चं डी. ही जी
हा, हे जे कोण आहेत ते एबीसी मध्ये सारखे आहेत, डी मध्ये नाहीये, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी चौथ्याचं उत्तर असणार आहे. पाचवा, 5चं बी. 5चं बी करेक्ट. 6चं डी. हॅलो. हा, 6चं डी असणार आहे करेक्ट. हो. अगदी बरोबर. मला वाटतं ही याची सूचना काय, प्रश्न आकृतीशी समान, म्हणजे हुबेहूब आकृती, मिळणारी आकृती, जुळणारी आकृती अशी लिहायची आहे, शोधायची. अतिशय सोपा प्रश्न. 7चं काय, 7चं डी असणार आहे, 8चं बी असणार आहे. अगदी सोपा प्रश्न. 4 मार्क तर आपल्याच खिशातले. चला 9चं पुढचा. ए. 9चं ए येणार. काय प्रश्न इथं, दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या लुप्त भागात आढळणारे बरोबर असेल. बसेल. बरोबर. तर ऑप्शन नंबर ए येणार आहे 9व्याचं. 10व्याचं 10व्याचं बी. करेक्ट. 10व्याचं बी. 11व्याचं सी सी. असणार आहे. हो. 12व्याचं डी. डी असणार आहे करेक्ट. आता 13वा प्रश्न पहा. इथं काय करायचंय, डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिल्या आहेत. चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी आहे. तर अशी आकृती शोधायची की ती त्या प्रश्न आकृतीची जागा घेईल. हो. ठीक आहे. हो. चला मग इथं काय येणार आहे, कशी आकृती फिरायली, हे जो मोठा त्रिकोण आहे तो घटीवत फिरायलाय. घटीवत फिरायला लागली आहे, क्लॉकवाईज फिरायला लागली, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर काय असणार आहे याचा, बी. बी करेक्ट. गुड. त्यानंतर पुढचं 14. 14चं मला 4th ऑप्शन कळलं. 14चं ए. 14चं ए आहे. ठीक आहे, 14चं ए आहे. व्यवस्थित बघायची आहे. ही सुद्धा आकृती कशी फिरायली घटीवत. बघा, तो वर्तुळ कसा फिरायलाय, घटीवत फिरायलाय वर्तुळ. त्यानंतर ती रेष सुद्धा घटीवत, घटीवत, प्रतिघटीवत याच्याकडे पाहायची तुम्हाला आवश्यकता असते. 15वाचं बघा, किंवा बाण जास्त होत आहेत, कुठं कमी होत 15चं आहेत. बी. करेक्ट, बी आहे. 16व्याचं सुद्धा बी. 16चं पण बी. 17. 17चं 17चा प्रश्न पहा. सी. प्रत्येक 2 प्रश्न आकृतीचे 2 गट, दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह, असे काहीतरी नाते आहेत. 3ऱ्या व 4थ्या प्रश्न आकृतीमध्ये तसेच नाते असायला पाहिजे, म्हणजे जसं पहिल्या दुसऱ्यात आहे तसंच 3रा आणि 4थात. हो. आलं लक्षात. हो. मग याचं पहा काळजीपूर्वक, काय असणार याचं, ऑप्शन सी. नंबर सी असणार आहे. ठीक आहे. हो. जसं पहिल्या दुसऱ्यात घडले तसंच 3ऱ्यात आणि 4थात, म्हणून ऑप्शन नंबर सी. 18वा, 18व्याचं 18चं सुद्धा सी. सीच येणार करेक्ट. 19व्याचं 19व्याचं बी असणार, डी. हो. बी. आणि 20व्याचं सी असणार 20व्याचं सी. करेक्ट. बरोबर आहे. आता हा 6वा एक भाग, याच्यामध्ये काय दिलंय, भौमितिक रचना पूर्ण करा असा आहे हा. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की ज्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. मग 21व्याचं काय येणार इथं, ए. ए येणार करेक्ट. बघा तिथं जर ऑप्शन ए तुम्ही ठेवून बघितला तर बरोबर तिथं काय तयार होतोय, चौरस तयार चौकोन. होतो. चौरस सॉरी. 22वा, 22व्याचं का, 22 ए. 22व्याचं पण एच येईल ए. करेक्ट. हो. 23वा 23चं सी. सी येणार करेक्ट. 24 24 बी. बी. आता इथं बघा भाग 7वा मध्ये काय, 25 ते 28 मध्ये काय सांगितलं, इथं तंतोतंत प्रतिबिंब असणारी आकृती शोधून काढायची. आरशाकडे पाहायची तर आवश्यकता आहे. आरसाच आहे हा, आणि जर पाण्यातील प्रतिबिंब असेल तर खालीच्या दिशेने अशा रेषा असतात दिलेल्या. हो. चला मग 25चं काय येणार, ऑप्शन नंबर ए. ए. 26चं काय बी. होतं, आरशामध्ये 26चं डावी ए. बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे दिसते. डावीकडे. 26चं ए. ए. 27 27चं डी. सी. सी असणार, डी नाही.
सी कस काय मॅम? बघ ना, सीच असणार. डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे. हो. मग 29. 28 राहिला का आपला? हा 28 राहिला. टॉम. टॉमचं काय होणार? मॉट. मोठ. मोठी मोठ. 29. 29 ए. ए. करे घडी घाला, उलगडा. घडी घातली, उलगडली, बाणाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं होतं. इथं काय कापलंय, कोणत्या आकृतीची आकार कापलाय त्याच्याकडे पाहण्याची गरज होती. तर इथं 29व्याचा ऑप्शन नंबर ए उत्तर येणार आहे. 30वा ऑप्शन नंबर बी. 31. 31 ए. करेक्ट. 32 सी. सी असणार. 33चं काय? बी. 33चं बी. 34चं डी. डी. 35चं ए. ए. आणि 36चं सी. करेक्ट. चला 37 ते 40 मध्ये काय होणार आहे? आकृती, अशी जी प्रश्न आकृती कोणत्या ऑप्शन मध्ये लपली आहे ते शोधायचे तुम्हाला. लपलेली आकृती शोधा. 37चं काय येणार इथं? ए. ऑप्शन नंबर ए. या मला इथं पेन यूज करता येत नाही. हायलाइट. हा पण खूप मोठा पॉइंटर मला इथं भेटतोय, त्याच्यामुळे यूज करता येत नाही तो. असो, चला, तुम्हाला माहितीये त्याच्यामुळे आता फक्त मी आन्सर सांगणार आहे. तर ऑप्शन ए इथं आन्सर येणार आहे, योग्य उत्तर. कारण की तो जसा हवाय आपल्याला चौरस तसा कुठंच भेटत नाही. ऑप्शन ए मध्ये आहे फक्त तो, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए चा आन्सर असणार आहे. आता 38. 38 मध्ये सी. 39 मध्ये ए. आणि 40 मध्ये 40 मध्ये सी. सी. चला आता खंड म्हणजे झाले 40चे 40 प्रश्न आपले झाले. मॅथ पण झालेला आहे. आता आपले हे जे आहेत ते अतिशय सोपे असे प्रश्न तुम्ही चुकवलेले. मी खूप वेळा सांगितलेलं आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द वारंवार वाचन करा. ठीक आहे. हो. चला. मॅम इज दिस फॉर. उतारा वाचू का? उतारा नकात वाचू. आपण आता डायरेक्ट प्रश्नांकडे जाऊया. सगळ्यांनी उतारे वाचलेले आहेत दुपारी. वाचलेत की नाही? हो. मग आता काय आवश्यकता आहे? नाही ना? चला मग आपण आता डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. 61चं ए. 61चं येणार एक, पर्यावरणवादी. करेक्ट. 62चं काय येणार? सी. 62चं त्यांचे गाव हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते. करेक्ट. 63चं ए. 63चं काय येणार? विनाशक पूर. करेक्ट. 64चं सुंदरलाल बहुगुणा हे विशेष नाम आहे. विशेष नाम आहे बरं का ते. हो. चला, त्यानंतर 65 मौल्यवानचा समानार्थी पर्याय. मौल्यवान म्हणजे काय रे? किती सोपं आहे. बहुमोल. घृणास्पद असतं का? अजिबात नाही. अप्रिय तर नाहीच नाही. घृणास्पद, अप्रिय चुकीचे आहेत. अनुपयोगी सुद्धा चुकीचे. ऑप्शन नंबर सी अगदी बरोबर उत्तर होतं. लक्षपूर्वक सोडवायचा होता मराठीचा. चला, असो. 66 पहा. विनम्रता एक मोठा गुण आहे. गुण असतो. विनम्रता म्हणजे काय? विनयशील असणे. विद्या विनयीन शोभते. विद्या विनयीन शोभते. लक्षात घ्या बाळांनो. चला, विनम्र व्यक्ती इतरांच्या अनुभवातून शिकते. ऑप्शन नंबर असणारे ए. 39चं काय? गर्विष्ठ. अहंकार. हा समानार्थी शब्द आहे गर्विष्ठचा. त्यानंतर 70 हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय कोणता असणार आहे? हट्टी. माझं चुकलं होतं.
लवचिक वृत्तीचा. चला करेक्ट सी ऑप्शन असणार आहे. आभार म्हणजे आभार म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता. उत्तम गुण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. चला 73. सी. 73. हॅलो हॅलो मॅम. पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो? विचार. विचार. ठीक आहे. हुशार हा शब्द म्हणजे काय असणार आहे? विशेषणच. नाम तर नसणारे, सर्वनाम अजिबात नाही, क्रियापद पण नाहीच नाही. सो विशेषण असणार आहे. सद्गुण म्हणजे सद्गुण म्हणजे गुण. गुण. ते गुणच असतात ना, त्याच्यामुळे हा. गुण. पुढं 76. दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने काय होतं? उंचीवर परिणाम होत नाही. यावर उंचीवर परिणाम होत नाही. चला अगदी बरोबर, बी बरोबर आहे. उंचीवर काही परिणाम होत नाही. कितीही टीव्ही पहा, मानसिक आरोग्य खराब होतं, पाचनतंत्र, वजन, ठीक आहे, डोळे, पण हो. उंचीवर काय परिणाम होतो का? त्याचा नाही. दहशत आणि हाणामारीच्या दृश्यांमुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात. मानसिक आजारांचा संबंध मन याच्याशी आहे. ठीक आहे. हो. 78. शिथिलचा समानार्थी शब्द. शिथिल मंद. मंद. परिच्छेदेत धोकादायक शब्द येतो, याचा विरुद्धार्थी पर्याय आहे. उपकारक. उपकार. करेक्ट. ऑप्शन नंबर सी. सो अशा पद्धतीनं आपला आजचा फायनल पेपर सोल्युशन झालेला आहे. आणि परत एकदा आता सगळ्यांची आठवण पण मला येणार आहे. चला, पण आजचा आपला शेवटचा क्लास व्यवस्थितरित्या इथं पार पडलेला आहे. परत एकदा सांगणे, काहीही काळजी करू नका. मस्त फ्री राहा, टेन्शन फ्री. सोडवलाय, झालंय, आणि रिझल्ट येईपर्यंत वाट बघूयात आपण. ठीक आहे. ओके. आलं लक्षात? हो. हा, म्हणून फार काही लोड घ्यायची आता आवश्यकता नाहीये. तुम्ही ओके. बेस्ट दिलंय तुमचं. फक्त ज्या तुम्ही चुका केलेल्या त्या पुढे तुम्हाला रिपीट करायच्या नाही, हे लक्षात ठेवायचं. आता हो. लक्षात आलं? हो. हा, आणि मस्तपैकी राहा, छान अभ्यास करत राहा. हो. सगळे जे तुम्हाला भेटलेले आहेत, मार्गदर्शन असतील, अभ्यास असेल, हो. ठीक आहे, आणि इथून पुढच्याही काळात व्यवस्थित अभ्यास करा. पुढील वाटचालीस तुमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. आलं लक्षात? हो. हा, चला थांबायचं का मग? हो. बाय मॅम. गुड नाईट. ओके, गुड नाईट. आणि आज शेवटचं एवढंच सांगेल, खूप छान सुरेश भटांची कविता आहे की, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या आणि हे सामर्थ्य नाशवंत नाही. जरी तुमचा एखादा दुसरा प्रश्न तुम्हाला अवघड गेला, तुम्हाला खंत वाटत असेल, तरी तुमचा हा शेवटचा म्हणजे असा फायनल काय पेपर नसतो. यापुढेही तुम्हाला भरपूर चान्स आहेत, आणि इतका मोठीशी दोरी तुम्ही घेऊन चाललेल्या आहेत त्या क्लासमधून, अमर्यादित पद्धतीची. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही ती उपयोगकारक असणार आहे, हे लक्षात हो. ठेवायचंय. आलं लक्षात? चला हो. थांबूयात आपण. टाटा, बाय बाय, टेक केअर, हॅव अ आय गुड डे. मिस यू मॅम. बाय बेटा. बाय बाय टू ऑल.